पोलीस ठाण्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार। राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये वडूज तालुका खटाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केलं आहे। या परीक्षेत शाळेतील एकूण 9 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं असून कुमारी शर्वरी सुहास खाडे ही राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। तसेच विशाल गोरे, आयुष साणप, आदित्य खाडे, अमृता भांडवलकर, आर्या पाटील, राजवीर गमरे, जयेशू कठरे, स्वराज जाधव या राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा छोटसं रूप, पेन, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या दैदिप्यमान यशाबद्दल वडूज पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा, प्राचार्यांचा आणि शिक्षक वर्गाचा भव्य सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे। या परीक्षेत एकूण 63 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत। यामध्ये इयत्ता 5वीचे 33 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून यामधील 3 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 30 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत। तसेच 8वीचे एकूण 30 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून त्यापैकी 6 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत तर 24 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे। या शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न राज्यभर सर्वश्रेष्ठ असून तो दिवसेंदिवस अधिकच उंचावत असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे। पोलीस प्रशासनाकडून पाठीवर कौतुकाची थाप। माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम यांच्या संकल्पनेमधून या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी मान्य रणजित सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज आणि मान्य घनश्याम सोनवणे, पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि प्राचार्यांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूजचे मुख्याध्यापक मान्य श्री जे.एस. जाधव, उपमुख्याध्यापक मान्य श्री एम.आर. गोडसे, पर्यवेक्षक मान्य श्री पी.आर. राऊत आणि मान्य श्री एल.के. बागल तसेच सर्व पोलीस कर्मचारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। आता ही शर्वरी खाडे आहे, 8वीला तिने राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला। तुम्ही पण स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे कोणतं पण म्हणतो ना आपण, UPSC क्रॅक केली, LPSC क्रॅक केली किंवा नीटला एकदम चांगले मार्क्स पडले की जिथे MBBS ला ऍडमिशन मिळेल किंवा JEE IIT क्रॅक केली की आता JEE मेन्स आणि ऍडव्हान्स क्रॅक केली, आता तुम्हाला IIT ला ऍडमिशन मिळेल। तर त्या वाटेवर तुम्ही आहात सर, फक्त हे सातत्य राखलं पाहिजे। सरांनी सांगितलं तसे की आम्ही फक्त शाळेतून विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी घडवत नाही तर चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवतो आणि फक्त गुणाला महत्व नाही, त्याचबरोबर आपल्याला चारित्र्य पण आलं पाहिजे आणि ते चारित्र्य घडवण्याचं काम मला वाटतंय छत्रपती शिवाजी विद्यालय एक उत्कृष्टपणे करत आहे। परंतु ह्या स्पर्धा परीक्षेचा किंवा स्कॉलरशिप परीक्षेचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रात होण्यासाठी तुम्ही वडूजचं सुद्धा थोडंसं काय असते त्याला पब्लिसिटी पण झाली पाहिजे, चांगले मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार झाला पाहिजे आणि त्याशिवाय हल्ली कळत नाही कोणाला, पत्रकार बांधव तर आहेतच, ते आता तुमचं काम सगळं ते करताय, परंतु त्यापेक्षा पण मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला पाहिजे, गुणवंतांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना पण एक प्रेरणा मिळेल त्यातून आणि एक वडूज पॅटर्न पण काय आहे खरोखरच मोठं काम आहे। एक आजच्या या कार्यक्रमास आमच्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, त्यांचा संपूर्ण स्टाफ, आपण पत्रकार बांधव सर्व तुमच्या शाळेचा स्टाफ उपस्थित राहिला आणि एक चांगला उपक्रम आज केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला भविष्यातही असेच यश मिळो आणि तुम्ही ह्या पद्धतीने एक मनोकामना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन। थँक्यू।
आजचा हा कार्यक्रम आपण माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर यांच्या संकल्पनेतून घेत आहोत. सरांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एक आपलं या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, त्यांना पुढं प्रोत्साहित करावं आणि त्यांनी उत्तुंग असे यशाला गवसणी घालावी. खरं तर मुलांच्या चिकाटी प्रतिकूल परिस्थितीत ते करत असलेला अभ्यास, त्यांच्यामध्ये शाळेने निर्माण केलेली चिकाटी आणि जिद्द ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण ग्रामीण भागातून शर्वरी खाडेसारख्या विद्यार्थिनींनी राज्य पातळीवरती प्रथम क्रमांक मिळवणं शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये म्हणजे ही उद्याच्या फार मोठ्या यशाची नांदी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचे विजय या भागातील शाळेतून, विशेषतः छत्रपती शिवाजी विद्यालयातून तिथले गुरुवर्य हे त्याचं बीजारोपण करत आहे. म्हणजे हे या ठिकाणी हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान खटाव हा तालुका ओळखला जातो. ज्ञानाचा सुकाळ आहे. ह्या ज्ञानवंत हुतात्म्यांच्या भूमीमध्ये जे ज्ञानी किंवा गुणवंत असे प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हे याचं श्रेय या ठिकाणच्या शाळेला मी देऊ इच्छितो. कारण हे चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम हे शाळा करत आहे आणि ते पॅरेंट्स त्याला तेवढंच सपोर्ट करत आहे. श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात, हाडाची खडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक बनत नाही. आणि ती या ठिकाणच्या शाळेतून आपल्याला मी आल्यापासून एक गोष्ट अगदी ऑब्झर्व करत आहे किंवा नकळत ती मला शिवून जाते. या ठिकाणाहून निर्माण होणारे विद्यार्थी हे अगदी मेट्रोपॉलिटन सिटीमधल्या इंटरनॅशनल स्कूललाही हेवा वाटावा अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडून इथल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करत असतात. आता छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ या महाराष्ट्रामध्ये एक शिष्यवृत्तीचा ब्रँड आहे साहेब. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत. तो का ब्रँड निर्माण झाला ते मी थोडक्यात सांगणार. कारण 63 विद्यार्थी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी ह्या दोन्ही वर्गाचे मिळून 63 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक आहेत. आणि या शाळेतला 63 पैकी शर्वरी सुहास खाडे हे महाराष्ट्रामध्ये पहिली मुलगी आली. 292 9 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि 54 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले. कारण हे अथक प्रयत्न विद्यार्थ्यांचा आहेच. त्याचबरोबर माझ्या बरोबर काम करणारे माझे सहकारी शिक्षक आहेत, त्यांचंही काम आहे. कारण कठोर परिश्रमाशिवाय यशाला शॉर्टकट नाही. त्याचं कारण आहे, हे मी कधी सिक्रेट सांगत नाही, पण विद्यार्थ्यांना माहीत आहे. माझे जे 5वी स्कॉलरशिपचे जे इन्चार्ज आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट 5वी स्कॉलरशिप DV देशमुख सर आत्ता सूत्रसंचालन करत होते. हे त्यांच्याकडे असणारे 5वी अ च्या वर्गातल्या मुलांना साहेब पहाटे 5 वाजता फोन करणार. पालकांना पहाटे 5 वाजता फोन करणार. एकही शब्द मी आर्टिफिशियल बोलत नाही, नॅचरल आहे. आणि पालकांनाही माहिती आहे आणि विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. त्याची जडणघडण इयत्ता 5वी मध्ये केली जाते. आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी पहाटे 5ला उठले नाही, अभ्यास केला नाही, तर त्या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवून समज दिली जात होती कठोर शब्दामध्ये. हे देशमुख सरांनी केलं. रोज 4ला उठून सर्व विद्यार्थ्यांनी पहाटे 5 वाजता उठलंच पाहिजे, अभ्यासाला बसलंच पाहिजे. आणि PN राऊत सर इयत्ता 8वी या स्कॉलरशिपचे इन्चार्ज आहे. आणि ते सुद्धा सुट्टी असू द्या, पुण्यतिथी असू द्या, जयंती असू द्या, कोणताही रविवार असू द्या, सुट्टी दिवशी विद्यार्थ्यांना कधीही सुट्टी आम्ही दिलेली नाही. मात्र स्कॉलरशिपला वर्षभर अविरत आणि अखंडपणे ज्ञान देण्याचं कार्य, मार्गदर्शनाचं काम, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ह्या समस्याचं निराकरण केलं जातं. आणि माझे नाव शर्वरी सुहास खाडे. तर आज इथे उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत सर
तसेच पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, तुम्ही सर्वांनी आमचा इथे सत्कार करण्यासाठी बोलवले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची मनपूर्वक आभारी आहे. मी आज जे मला हे यश मिळाले आहे ते यश फक्त माझ्या एकटीचेच नसून मी इथे जन्मलेले तुमच्या सर्वांचे तसेच मला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे होते. हे यश फक्त एकट्याचे कधीच नसते. ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस आपल्याला शिकवणारं प्रत्येक शिक्षकाचे तसेच आपल्यासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हे यश असते. आज तुम्ही इथे सर्वांनी आम्हाला बोलवले व आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.